मी काय म्हणलं, बोला ना धर्मराज भाऊ. हे रेकॉर्डिंग चालू केली मी. तुमचं काय मागणी आहे ते सांगा, मी बातमी घेतो. बर हा बोला रामभाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? हा नमुना चुकीचा नकाशाच नाही इसापूर या गावाचा. हो आणि चोरी गेला म्हणून यांनीच सांगितलं चोरी गेला म्हणून. हो आणि 2 महिने आधी भूमी अभिलेखला दिला म्हणतात. हो चोरी गेल्यावर गाव मोजल्या गेलं, तर मग चोरी काय गेलं बुवा? हो आणि दर वर्षाला किती खेप मोजत असता तुम्ही गाव, इसापूर हे गाव? हो तर विचारपूस केली तर नकाशा नाही म्हणता. मग गाव चोरी गेलं म्हणून तुम्हीच म्हटलं, आम्ही नाही म्हणलं. हो बरं वापस कोण आणलं डबल मग गाव वाट? ठाणेदार साहेबांना आणलं का तुम्ही आणलं? तर याची शिट्टी आमचं बराबर आहे म्हणते. हा. तू तुझ्याच्यान काय होते ते करून घे म्हणते. अच्छा. सरपंच मी म्हणते इसापूरचा, हा. आणि तो ग्रामसेवक इंग्रज तो बी म्हणत होता. हा. तर मग दादा हे 5 वर्षातली आहे ना, कोण्या आधारे नमुने आठ दिले गावाल्याला? हो तर मागणी एवढीच आहे आता आपली. हो तिरंगा झेंड्याचा पहिली गोष्ट तर त्यानं अपमान केला. 2016 पासून सुरू केला त्यानं झेंडा वंदन ग्रामपंचायत मध्ये. हो याच्या पूर्वी केलेला नव्हता. अच्छा. तर त्यांच्यावर कारवाई नाही. हो मग आपला भारत आता झेंडा इथे झेंडा वंदन करायला लागेल ना. पाकिस्तान मध्ये जाऊन तर करावंच लागणार नाही. हो तर त्याने हात जोडून सांगितले होते ते कर, असे वारंवार तबलीग देत आहे. तर आपली याची सिस्टीम जर चांगली असेल दादा इसापूरची, हो तर मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ताईनं आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक पलाट कोणाचा घेऊन दाखवा इसापूर या गावाला. ते जागा घेतल्यानंतर ते जागा दुसऱ्याच्या नावानं दिसते दादा. हो का? हा म्हणजे ते नाहीच आहे नमुना. फक्त इथं भूमी अभिलेख मध्ये जा आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट कधी दिला हे बघा. बरं, आता मग तुमची काय मागणी आहे? आपली मागणी हेच आहे आता, जे नमुना आठ आहे दुरुस्त करावं गावाचा. आणि मुख्यमंत्री साहेब इथे गाव पाहण्यासाठी येईल. इसापूर या गावाला आतापर्यंत फंड दिलाच कोण्या आधारे? हो नकाशाच नाही या गावाचा. हो तर कोण्या आधारे? त्याच्यात नमुना चोरी गेला म्हणते. तर 5 वर्ष कोण्या आधारावर गाव चाललं बा इसापूर हे? मग आता ह्याच्यात दोषी कुणाला ठरवलं तुम्ही? याच्यात दोषी आहे नावकर साहेब आहे, तत्कालीन अधिकारी. पीआय का पीए होते पीआय. हो आणि ग्रामसेवक हो माळवे हो आणि पीडीओ साहेब हो आणि इसापूरचा आपला सरपंच यांनी रिपोर्ट दिला ना चोरी गेला म्हणून. हो तर कोण्या सालाचा गेला त्याच्यावर साल नाही दादा. आणि भूमी अभिलेख मध्ये ते फक्त भूमी अभिलेख मध्ये जाऊन पहा ते नमुना आठ होय का तुम्ही समजू शकता. अच्छा. म्हणजे हे म्हणाल मी बायको पळून गेली म्हणलं तर ग्रामपंचायत 54 आहे तिकडच तालुक्यात. हो मग आता हे तुमचं टावर आंदोलन आमरण उपोषण आहे का जेवण खाऊन करून? नाही हा मरण जिथपर्यंत मुख्यमंत्री साहेब येणार नाही. आता इथे गाव पाहिले इसापूर कुठं आहे बा? कशावरच नाही. तर फंड आतापर्यंत आला कसा इसापूर गावाले? बस आखरी मुख्यमंत्री साहेबाचीच आपली मागणी आहे. बस. हॅलो. हा हा सांगा. आपले मुख्यमंत्री साहेब जिथपर्यंत येत नाही गाव पाहायला, आणि आतापर्यंत फंड कोण्या आधारे दिला बा, आणि त्याच्यात गाव पण चोरी गेलं, यांनी हे चौकशी स्वतः येऊन त्यांनी करावं. एवढीच अपेक्षा आहे. बस. मी श्याम मारुती गायकवाड, राहणार इसापूर, तालुका डिग्रज, जिल्हा यवतमाळ. आम्ही वारंवार इसापूर ग्रामपंचायत मध्ये जात असताना, विनंती करत असताना, हात जोडून सांगत असताना, बीडीओ साहेबांना सुद्धा ग्रामपंचायतला सुद्धा आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून आम्हाला 353 तुम्ही कामात अडथळा आणला म्हणून आम्ही जर आमचा श्याम मारुती गायकवाड यांच्या जागेचा नमुना आठ हे देण्यात यावा या मागणीसाठी गेलो, तर हे उलट सुलट कोणतेही कागदपत्र दाखवतात. हा नमुना तुमचाने नमुने आठ चोरीला गेले असे उडवाउडवीचे उत्तर देतात. आणि दुसरी गोष्ट 19/7/2021 ला भूमी अभिलेखला नमुना आठची झोराक दिली म्हणे. ज्यावेळेस ड्रोन सर्वे येत होता तर त्यावेळेस इसापूर हे गाव दर 4 वर्षाला मोजल्या जाते. दर 4 वर्षाला मोजल्या जाते, पण तिथून 2 वर्षात किंवा 3 वर्षात चोरीला जाते. त्याच्यानंतर यांनी कोणाचं परमिशन घेतलं? कलेक्टर साहेबाचं घेतलं, बीडीओ साहेबाचं घेतलं का मंत्र्याचं यांना पत्र आलं गाव हे डबल मोजा म्हणून सांगण्याचं काम याने केलं का बुवा? नाही म्हणतात. मग दिनांक 6/9/2021 ला चोरी गेला म्हणून रिपोर्ट देतात. चोरी गेला तर ऑपरेटर प्रमोद सावंत त्याच्या घरी
नमुना 8 चोरी चालल्या जाते 8 दिवस आधी, आणि 8व्या दिवशी 10 लाखाची गाडी त्याच्या आवारात उतरल्या जाते. याच्यावर पण चौकशी व्हायला पाहिजे बा. असंच आमचं श्याम गायकवाडचं म्हणणं आहे, गावकऱ्याचं म्हणणं आहे. आणि नमुना जो बनवला म्हणतात, भूमी अभिलेखला दिला म्हणतात, ते 2 महिने आधी दिला म्हणतात, तर नमुना 8 हा नाहीच आहे. असा दिला का? तर इसापूरचे माणसं दत्तापूरमध्ये दाखवल्या गेले, दत्तापूरचे माणसं इसापूरमध्ये दाखवल्या गेले. आम्ही हात जोडून ऐकता कोणी ऐकायला तयार नाही. त्याच्यामुळं आखरीला मी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे त्यांना, बिडो साहेबांना, सर्वांना. त्याच्यावर हात जोडून माझी विनंती आहे कळकळीची. एवढंच माझं म्हणणं आहे.